Hello guys, I am Ashwini and welcome back to my channel, and if you guys are new here then welcome to my channel. नमस्कार. आजची रेसिपी अतिशय सोपी असणार आहे, पण यामध्ये मी नाचणीची भाकरी करणार आहे आजच्या एका भाजीसोबत. तर भाजी अतिशय सोपी आहे, पण भाकरी करण्याची एक छोटीशी टीप आहे, ती खूप सोपी आहे. नाचणीचं पीठ घेतलं आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार, आणि मी नाचणीची भाकरी करणार आहे आणि यामध्ये उकळलेलं पाणी टाकणार आहे. जस्ट चमच्याने मिक्स करणार आहे आणि त्यावरती झाकण ठेवून देणार आहे. ऑटोमॅटिकली हे छान वाफवल्या गेल्यानंतर पीठ मळल्यानंतर त्याची भाकरी खूप छान आणि मऊसूत होते. टिफिनसाठी आदूच्या भाजी करते. आता चालू आहे नोव्हेंबर 2025 आणि ही व्हिडिओ आहे 2024मधली, ती सुद्धा मे जूनच्या दरम्यानची. तर खूप जास्त काळानंतर मला व्हॉइस देऊन ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. काय करायचं तुला व्हिडिओमध्ये? तू काय सांगणार आहेस? आपण दोघं काहीतरी सांगणार ना त्यांना. काय सांगायचं? हो का? मी दिलं होतं तुझ्या अंगावर, तू काढून टाकते सोप्यातला अंगावर. काय करायचं? बेबीच्या अंगाच्या ना, बेबीच्या खाली दुसरा मम्मा शेवायचे आणि बेबीच्या अंगाच्या असं. बेबीचं पण टाकलं होतं मी अंगावर. अरे बाबा, बेबीचं पण टाकलं होतं ना अंगावर कॅमेरावर. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या जुन्या व्हिडिओ का टाकतेस? तर रेसिपी कधीच जुनी होत नाही. मान्य, रेकॉर्डिंग खूप आधी केलेली आहे, तर अशा माझ्याकडे खूप जास्त जुन्या व्हिडिओज आहेत. होमकुक रंजनाने केलेल्या बऱ्याच रेसिपीज अजून पेंडिंग आहेत अपलोड करायच्या. माझ्या स्वतःच्यासुद्धा आहे, जवळजवळ 200-300 अशा व्हिडिओज पडलेल्या आहेत, ज्या एडिट करायलासुद्धा वेळ मिळत नाही आहे. तर डेली व्हिडिओ मम्मीची रोजची एक चॅनलवरती यायची. त्याचा एक फिक्स टाईमसुद्धा होता, आणि आता मध्ये काही काळापासून थोडंसं डिस्टर्ब झालं आहे. रोजची एक व्हिडिओ येत नाही आहे. तर ती काय येत नाही आहे त्यामध्ये खूप छानसं कारण आहे, की खूप चांगलं कारण आहे, आणि ते छान कारण नक्की काय असणार आहे हे तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये मी सांगेन. पण त्याच्यावर मी खास स्पेशल व्हिडिओ बनवेन. हां मी ती फार लेट बनवणार नाही, पण ठीक आहे, स्टे कनेक्टेड, तुम्हाला लवकरच कळेल. मम्मीच्या पेंडिंग असलेल्या व्हिडिओज आणि माझ्यासुद्धा भरपूर रेसिपीज, मम्मीच्यासुद्धा भरपूर रेसिपीज मी लवकरात लवकर आणि रोज वेळोवेळी टाकण्याचा ट्राय करणारच आहे. तो प्रश्नच नाही, मी करतेच आहे ट्राय, पण मला थोडासा वेळ कमी पडतो ह्या सगळ्या कामांना. तर ठीक आहे, मी वेळात वेळ काढून टाकेनच, तुम्ही वेळात वेळ काढून नक्की बघा. अगदी काहीच ओळखीची नसणारी होमकुक रंजना आज भरपूर हजारांमध्ये लोकांपर्यंत पोचलेली आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तिच्या निमित्ताने मी सुद्धा तुमच्या ओळखीची झाले, आणि हे प्रायोरिटी बेसिसवर तिनेच करायला घेतलेलं काम होतं आहे, आणि ती करते आवर्जून. भलेही रोजच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचत नसतील तरी रेकॉर्डिंग तिची थांबलेली नाही आहे. शूट ती तुमच्यासाठी करते आहे का, तर मी एकदा फ्री झाले की ती तिच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवू शकेल. तर आता मी म्हटल्याप्रमाणे लवकरच तुम्हाला सांगेन की मी कशात बिझी होते, आणि त्यामागचं कारणही सांगेन. तर ठीक आहे, आत्ता ह्या अतिशय सोप्या अशा फ्लॉवरच्या भाजीच्या रेसिपीमध्ये मी काय टाकलं ते अगदी ओळखीचे आणि अगदी हातचे रोजचे इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्ही रेसिपी पाहिलीत की ती झटपट आणि पटकन होणारी आहे. मुलांना अशा फिक्या भाज्या खूप आवडतात. आता हे जे काही वाफवलेलं पीठ होतं ना आपलं नाचणीचं, ते छान मळून घ्यायचं, आणि एवढं मळायचं की ते असं चिकटपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे, आणि त्याची भाकरी थापून घ्यायची आहे. आता ही भाकरी तुम्ही लाटूसुद्धा शकता बरं का, लाटलेल्या भाकऱ्यासुद्धा अतिशय नरम होतात. पण मी ही भाकरी थापली आहे, आणि ही थापलेली भाकरी मी आदूला घरी खाऊ घालणार आहे, आणि टिफिनमध्ये तिला मी घावण देणार आहे. का तर घावण हे खूप असं नरम आणि मध्ये कुरकुरीत अशा टाईपच्या कडांनी कुरकुरीत झालेलं घावण आदूला खूप आवडतं. ते तसं बघायला गेलं तर खूप सॉफ्ट असतं खायला, आणि क्रंचीसुद्धा असतं. मध्ये त्याचे कॉर्नर्स, मधल्या कडा खूप छान लागतात खायला. तर हे आदूचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही मुलांना हे देत जा, कारण की ह्यामध्ये कॅल्शियम भरभरून आहे,
आणि कुठल्या वेगळ्या कॅल्शियमच्या गोळ्या किंवा वेगळे कुठले तरी सप्लिमेंट्स घेण्याची खरंच गरज नाही आहे मुलांना. त्यांच्या दाताची डोळ्यांची काळजी घेण्यासाठी भरपूर घरातलेच अन्नधान्य आहेत आणि सोपी केले जाणारे खूपसे पदार्थ आहेत. मी आत्ताही करते, भरपूर रेसिपीज माझ्याकडे आहेत, त्याही मी घेऊन येणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्यांच्या पोटामध्ये ह्या सर्व गोष्टी देऊ शकतो, पोचवू शकतो, शरीराला उपयोगी पाडू शकतो त्यांच्या. तर कुठल्याही सप्लिमेंटची गरज न पडता अशा पदार्थांना प्रेफरन्स द्या. मुलांनाही खाण्याची सवय लावा, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि माझ्याशी कनेक्टेड राहा. ज्या नवीन रेसिपीज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच मी वेगवेगळ्या अजून मम्मीच्या पेंडिंग व्हिडिओजना घेऊन येईलच. तोपर्यंत आता आपण आदूने आजचा टिफिन किती खाल्ला आहे ते बघूया. तसं तिला खूप आवडतं हे सर्व, पण कधी टिफिन राहतो कारण घरून पोटभर खाऊन आलेली असते. तर ठीक आहे, कुरकुरीत असलेला भाग खाऊन घेतलेला दिसतो आहे आणि फ्लॉवरची भाजी तर उरली जरी असेल तरी मी तिला पूर्णच उरली आहे कारण की हिने कुरकुरीत खाऊन घेतलाय. तर असो, हा डबा नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पूर्ण संपला होता. पुढच्या व्हिडिओमध्ये बाय.